जागतिक नाटक 5,000 वर्षांचे नाही. बापूजींद्वारे स्पष्टीकरण. बेहदची परमशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ब्रह्मांड महाब्रह्मांडाच्या सृजन विसर्जनावर बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील हा अलौकिक पारलौकिक संवाद आज आपण ऐकूयात. प्रश्न विचारताना अनंत भैया म्हणतात, परमशांती बापूजी. बापूजी, आज माझा प्रश्न असा आहे की आता कोणता काळ चालू आहे? कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे की कलियुग जे 4,32,000 वर्षांचे आहे, त्यातील 5,000 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील सर्व मोठे शास्त्रज्ञ म्हणत आहेत की 25 ते 30 वर्षात हे जग बर्फामध्ये बदलेल किंवा मग नष्ट होईल. अशी कोणती शक्ती आहे जी या जगाला रोखू शकेल? आता कोणता काळ चालू आहे आणि कशानुसार हे मला सांगावे. बापूजी म्हणतात, असे पहा, हिंदू धर्मा ग्रंथानुसार ब्रह्मदेवाचा पहिला परार्ध म्हणजे या ब्रह्माची 50 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ब्रह्मदेवाचा दुसरा दिवस म्हणजेच ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धाचा पहिला दिवस चालू आहे. त्यात 7वे मन्वंतर व 28वे युगांतर चालू आहे. अनंत भैया, त्याला कालचक्र म्हणतात? बापूजी, हो, त्याच चक्राला कालचक्र म्हणतात. काल म्हणजे वेळ, काळाची वेळ. कालचक्र सुरू आहे. आता ह्या 28 मध्ये देखील 3 युगे निघून गेली आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग. आता लोकांच्या मते कलियुगाची 4,000 वर्षे पूर्ण झाली आहेत. भगवान कृष्ण द्वापाराच्या शेवटी आले होते आणि कलियुगाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर 1,000 वर्षांनी झाली. तर समजून घ्या की 4 ते 5,000 वर्षे उलटली तरीही अजून 4,28,000 वर्षे कलियुगाची बाकी आहेतच. धर्मग्रंथानुसार लोक म्हणत आहेत की कलियुगाची अजून तर नवी नवी सुरुवातच आहे. जगाची स्थिती पाहिली तर शास्त्रज्ञ म्हणतात की हे जग फार काळ टिकणार नाही. म्हणून ते मंगळावर आणि इतर ग्रहांवर स्थानांतरित होण्यासाठी निवासस्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जग जास्त काळ चालू शकत नाही. या जगाला जो कोणी वाचवणार आहे तो वाचवत आहे. तो कोण वाचवत आहे आणि का वाचवत आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे व्हिडिओज पहा, आमचे यूट्यूब पहा. त्यात सर्व काही सांगितले आहे की कोण आणि का वाचवत आहे. एवढेच नाही तर ब्रह्मांडच नाही तर गॅलेक्सीला सुद्धा नष्ट करण्याची तयारी होत आहे. आकाशगंगेच्या मध्यभागी एक सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल तयार झाला आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. युनिवर्स देखील शून्य कलेमध्ये आले आहे. संपूर्ण मल्टीवर्स युनिवर्स बदलत आहे. म्हणून हे सर्व काही चालवणारा तोच वाचवू शकतो ना. अनंत भैया, तर बापूजी, हे जग 4 लाख ते 4.25 लाख वर्ष टिकेल का? आता हा एक मोठा प्रश्न आहे. बापूजी, त्यासाठी काळाचे चक्र सखोलपणे समजून घ्या. कारण शास्त्रामध्ये सांगितले आहे, महाशिवाच्या प्रत्येक क्षणी अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात आणि नष्ट होतात. तर महाशिव हा आकाशगंगेचा स्वामी मानला जातो. आपण जर काळाचा विचार केला तर ब्रह्मदेवाची 100 वर्षे हा महाशिवाचा एक क्षण मानला जातो. त्यानंतर प्रत्येक क्षणी अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात आणि नष्ट होतात. मग काळाचा हिशोबानुसार बघितले तर महाशिवाला सुद्धा जर त्याला पाहिजे तर संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांना विलीन करून घ्यायचे असतील, तर तो अनंत कोटी ब्रह्मांडांना फक्त एका क्षणामध्ये आपल्या रोमारोमामध्ये शोषून घेईल. शास्त्रात असे म्हटले आहे की त्याला काळाचे बंधन लागू होत नाही. अनंत भैया, म्हणजे तो 4 लाख किंवा 4.25 लाख वर्ष वाट बघणार नाही? बापूजी, त्यांच्यासाठी तर एक क्षण ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या बरोबरीचा आहे. शास्त्रात असे म्हटले आहे की आकाशगंगेत जितके ब्रह्मांड आहे तितकी महाशिवात शक्ती आहे, जे त्यांचे महाकालचक्र चालत आहे. महाकाल प्रलयात काय होत असते? यावर अनंत भैया विचारतात, ते महाकाल प्रलय काय आहे? बापूजी उत्तर देतात, तोच महाकाल प्रलय. महाशिव महाकाल बनून
अनंत अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमामध्ये शोषून घेत असतो. म्हणजे महाकाल प्रलयात एका क्षणात नाश होतो. त्यासाठी दुसऱ्या ब्रह्मांडात वेगळी वेळ चालू असते आणि तिसऱ्या ब्रह्मांडात एक वेगळीच वेळ चालू असते. अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत. ह्याचा अर्थ अनंत ब्रह्मांड म्हणजे अनंत कोटी शिव आणि महाशिव. आकाशगंगेचा माल अनंत कोटी शिव आहेत. महाशिव हा आकाशगंगेचा मालक आहे. त्यालाही वेळ लागू होत नाही. हे काळचक्र आहे. हे महाकालचक्र आहे. तो महाकाळाचा स्वामी आहे. अनंत भैया. तर बापूजी, या जगात दुसरं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध झालं, त्यावेळी माणसं मेली आणि आज पुन्हा हे 700 कोटी लोक पुन्हा या पृथ्वी तलावावर आले आहेत. मग भगवान परमात्म्याची इच्छा असेल तर जगाचा नाश करण्यासाठी फक्त एका सेकंदाचा खेळ आहे. जर त्याने वायू खेचला तर या जगात कोणीच जिवंत राहू शकणार नाही. तर मुद्दा असा आहे की असा कोणीतरी आहे का जो या जगाला वाचवत आहे किंवा चालवण्याचा प्रयत्न करत आहे? बापूजी ह्यावर उत्तर देतात, हे असे आहे की जो कोणी स्वामी आहे, मग तो आकाशगंगेचा स्वामी असो, युनिव्हर्सचा स्वामी असो किंवा मल्टिव्हर्सचा स्वामी असो, तो काही कालावधीसाठी वाचवून गुप्त वेशात येऊन संगमाच्या संगमावर गुप्तपणे येऊन संपूर्ण मल्टिपल युनिव्हर्सला म्हणजे मल्टिव्हर्सला अबाधित ठेवू इच्छित आहे. फक्त धरतीलाच नाही, तर या सोलर सिस्टीमलाच नाही, फक्त गॅलेक्सीला नाही, फक्त युनिव्हर्सला नाही. आणि ह्यावर माझा एक जुना व्हिडिओ आहे. त्यात मी स्पष्ट सांगितले आहे की सर्वोच्च परमात्मा येऊन तो मल्टिव्हर्सचे परिवर्तन करू इच्छित आहे. म्हणून त्याने हे सर्व वाचवून आणि रोखून ठेवले आहे आणि तो गुप्त वेशामध्ये कार्य करत आहे. अनंत भैया, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर कोणतेही संकट येत असते, तेव्हा तेव्हा भगवान विष्णू आपला अवतार पाठवून पृथ्वीला वाचवत आहे. बापूजी म्हणतात, जसे गीतेमध्ये लिहिलेल्या श्लोकामध्ये म्हटले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्तीवर धर्मग्लानी होत असते, तेव्हा तेव्हा मी धर्तीवर गुप्त वेशामध्ये येत असतो, हे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. विष्णूचे 24 अवतार झालेले आहेत. कल्की अवतार होणार आहे असे म्हटले आहे. ही तर केवळ एका ब्रह्मांडाची गोष्ट नाही. शिवाचे देखील 28 अवतार झाले आहे. हे मी जुन्या व्हिडिओजमध्ये सांगितले आहे. तर जो गॅलेक्सीचा मालक महाशिव आहे, त्याची गोष्ट ऐका ना मग. शिव आणि महाशिव यांच्यामधील फरक समजून घ्या. महाशिव हा गॅलेक्सीचा मालक आहे, तर परम महाशिव हा युनिव्हर्सचा मालक आहे. तर हे जे सर्वोच्च परमात्मा आपल्या ब्रह्मांडात खुद्द ऑलमायटी ऑथॉरिटी येऊन स्वतः काम करत आहेत. गीतेचा भगवान वक्ता कोण? जसे अवतार आहेत, दूत आहेत, पैगंबर आहेत, ज्यांना राम कृष्ण म्हणतात, ते अवतार आहेत. मग ते कोणाचे अवतार आहेत? लोक म्हणतात की ते विष्णूचे अवतार आहेत. काही जण म्हणतात की ते शिवाचे अवतार आहेत. परंतु तो सर्वोच्च परमात्म्याचा अवतार आहेत. भगवान श्रीकृष्णाने गायलेली गीता मी समजावून सांगितली आहे. माझ्या पहिल्या अनेक भागात गीतेचा रचनाकार कोण ह्यावर मी सांगितले आहे. गीतेचा भगवान कोण आणि गीतेत कोणते ज्ञान दिले आहे. अनंत भैया विचारतात, मग या जगाला कोणी वाचवले असाही प्रश्न आहे. बापूजी म्हणतात, सर्वोच्च परमात्मा वाचवत आहे, कारण त्यांना विनाश नको आहे, तत्व परिवर्तन हवे आहे. आणि त्यांना विनाश नको आहे. जर त्यांना विनाश हवा असता तर विनाश फार पूर्वीच घडला असता. तिसरे महायुद्ध खूप आधीच होऊन गेले असते. परंतु सर्वोच्च परमात्म्याने तिसरे महायुद्ध रोखून धरले आहे. नाहीतर गॅलेक्सी सुद्धा परिवर्तित झाली असती. अनंत भैया, तर आपले असे म्हणणे आहे की उरलेली 4.25 लाख वर्षे जी कलियुगाची बाकी सांगितली जात आहेत, ती कधीही वाटेल तेव्हा संपुष्टात येऊ शकतात. म्हणजे महाशिव परम महाशिव हवे तेव्हा नष्ट करू शकतात आणि कलियुगाचा अंत होऊ शकतो. बापूजी म्हणतात, हे कालचक्र म्हणजे महाकाल चक्र आहे. हे चक्र महाकाल चक्रानुसार चालते. महाकाल चक्र कोणाच्या हिशोबानुसार चालते?
म्हणून महाकालचक्रात एका शिवाबरोबर ब्रह्मांडाचे आयुष्य असते. म्हणून तो महाचक्रवाला महाशिव महाकाल बनून एका सेकंदात सर्व काही विलीन करून टाकतो. परंतु आता होईल ते काय होईल? सर्वोच्च परमात्मा विलीन करत नाही, तर तो परिवर्तन करत असतो. म्हणून येथे कधीही परिवर्तन होईल. परिवर्तन सकारात्मक होईल, नकारात्मक नसेल. तत्व परिवर्तन होईल. या धर्तीवर तत्व परिवर्तन करून धरतीला सुद्धा परमतत्वामध्ये परावर्तित करायचे आहे. सर्व काही परावर्तित करायचे आहे. गॅलेक्सी असो, युनिवर्स असो, सर्व काही मल्टिवर्सचे परिवर्तन करणारे सर्वोच्च परमात्मा खुद्द स्वतः काम करत आहेत. अनंत भैया, ब्रह्मदेवाचे 50 दिवस निघून गेल्याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे. तो योग्य आहे का? बापूजी उत्तर देताना म्हणतात, ज्यांना हिंदू धर्मग्रंथ आणि भारतातील वेद आणि उपनिषदे समजत नाहीत ते खोटे सांगतात आणि ह्याला 5000 वर्षाचे जागतिक नाटक असे म्हणतात. ते अल्पज्ञान असलेली मुले आहेत. ते अज्ञानी आहेत. अनंत भाईजी म्हणतात, बापूजी, हा आपला स्वतःचा सिद्धांत आहे. बापूजी म्हणतात, होय, ते आपण आपल्याच लोकशाहीत बोलत आहेत, नाहीतर ते काहीच नाही. तर भारताचे धर्मग्रंथ समजून घेणे, भारतातील 4 वेद, 16 उपनिषदे, 18 पुराणे समजून घेणे हे आजकाल कोणालाही सोपी गोष्ट नाही, असेही एका व्हिडिओमध्ये मी म्हटले आहे. आणि धर्मग्रंथात जे काही सांगितले आहे ते इतिहास असो, भूगोल असो, पुराण म्हणजे इतिहास आणि भूगोल, तर सर्व 18 पुराणामध्ये नमूद केले आहे. मग ते विष्णू पुराण असो, शिवपुराण असो, मार्कंडेय पुराण असो, गरुड पुराण असो, पुराण कोणतेही असो, 18 पुराणं आहेत. त्यात उल्लेख केलेला इतिहास आणि भूगोल बरोबर आहे. अनंत भैया ह्यावर प्रश्न विचारतात, बापूजी, कल्पप्रलय आणि अर्धकल्पप्रलयाच्या बाबतीत तो काळ गेला आहे का? बापूजी म्हणतात, अर्धप्रलय केव्हा होतो? प्रलय केव्हा होतो? कल्पप्रलय केव्हा होतो? महाकल्पप्रलय केव्हा होतो? महाकाल प्रलय केव्हा होतो? हे मी जुन्या व्हिडिओमध्ये सर्वांना समजून सांगितले आहे. आता हे सर्व महाकाल प्रलय होणार नाही. प्रलय म्हणजे परिवर्तन. जुन्या जगाचा विनाश, नव्या जगाची स्थापना असे ते म्हणतात. पण इथे प्रलय घडणार आहे. तो आमचा ग्रंथ आहे ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय. त्यात प्रलय आणि प्रलयाचा खरा अर्थ काय आहे? प्र अधिक लय. लय म्हणजे पहिले सृजन. प्रथम लय म्हणजे प्रथम सृजन. या आधीचा पहिला टप्पा दुनियेचे सृजन होण्याची पहिली स्टेज आहे. जसे बनला जाईल त्याला प्रलय म्हणतात. अनंत कोटी ब्रह्मांडाचा महाप्रलय होणार आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा महाकाल प्रलयाचे ज्ञान पाहिजे असेल तर तुम्ही आमचे हे पुस्तक नक्की वाचावेत. अनंत भैया, या पुस्तकाचा व्हिडिओ यूट्यूबवर देखील टाकला आहे आणि त्याच्या खाली एक लिंक आहे. कोणीही तो डाउनलोड करू शकता आणि त्यावर आम्ही आमचे संपूर्ण विस्तारित स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही 2 भागामध्ये वेगळे व्हिडिओ बनवले आहे आणि नंतर ते अपलोड केलेत. बापूजी म्हणतात, तर सर्वोच्च परमात्मा येऊन अनंत कोटी ब्रह्मांडाचे परिवर्तन करणार आहे. म्हणून त्याला काळाचे बंधन लागू पडत नाही. त्याच्या तर एका सेकंदाच्या खरबाव्या भागाबरोबर युनिवर्सचे आयुष्य नष्ट होऊन जाते. मल्टिपल युनिवर्सचे जीवन नष्ट होऊन जाते. जीवन म्हणजे त्याच्या एका सेकंदाचा खरबावा भाग होय. अनंतभाई म्हणतात, म्हणून शास्त्रज्ञ जे म्हणत आहेत की 2030 मध्ये जगातील पाणी संपेल आणि इतर अनेक गोष्टी सांगतात, हे तसे होईल, असे होईल. बापूजी म्हणतात, ते काय म्हणतात की भाऊ हे चक्रीवादळ येणारच, कारण नैसर्गिक आपत्ती वाढत चालली आहे, उष्मा वाढत चालली आहे. उष्मा वाढत असेल तर ह्या गोष्टी होतीलच. अनंतबाई म्हणतात, बापूजी, वातावरण पूर्णपणे बदलत आहे. बापूजी उत्तर देतात, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे नकारात्मक वायू वाढत आहेत. त्यामुळे वातावरण बदलत आहे. बरोबर आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती तर वाढणारच. अनंतभाईजी म्हणतात, पण जर हे जग वाचवायचे असेल तर परिवर्तन व्हायला हवे. प्रत्येक गोष्टीत परिवर्तन, मग ते तत्वात असो, तंत्रज्ञानात असो. कारण की लोकसंख्या अशी खूपच वाढत आहे. तर हे अगदी बरोबर आहे की आजपासून 100 वर्ष नाही, 500 वर्ष नाही,
काहीही झाले तरी हे खरे आहे. वेळ नक्कीच येणार. विनाश तर होणारच. परंतु सकारात्मक रीतीने केव्हा, कसे होईल, लोकांना समजणे फार महत्वाचे आहे बापूजी. बापूजी म्हणतात, असे बघा, आता जगाला वाचवणं खूप अवघड आहे असं शास्त्रज्ञ देखील सांगत आहेत. हे जग विनाशाच्या काठावर बसलंय. लोकांनी सगळ्या जगाचा नकाशा बनवून सांगितलंय की संपूर्ण जग ऑक्सिजनवर जगत आहे. कारण प्रत्येक गोष्टीत अगदी तत्वात देखील शक्ती नाही. मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की खाण्यायोग्य अन्न नाही आणि पिण्यायोग्य पाणी नाही, श्वास घेण्यायोग्य प्राणवायू नाही, तर मग मनुष्य कसा बरे जगणार? त्यामुळे अनेक आजार वाढत आहेत. प्रदूषणामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल आहे की दरवर्षी, मी WHO जुना रेकॉर्ड वाचला होता, की केवळ प्रदूषणाने जगात दरवर्षी 80 लाख लोकांचा मृत्यू होतो. अनंत भैया, हे ठीक आहे, पण आता बदल होणार की विनाश? आमच्याकडे दोनच पर्याय आहेत. बापूजी म्हणतात, परिवर्तन होईल. सकारात्मक परिवर्तन होईल. असे तंत्रज्ञान येईल की नकारात्मकता हळूहळू कमी होईल. अनंत भैया, जसे तुमच्या 2050च्या व्हिडिओत ज्याचे नाव आहे फ्युचर न्यू वर्ल्ड, त्यापैकी एक व्हिडिओत तुम्ही म्हटले आहे की जग बदलेल, घटक घटकात सकारात्मकता बदल घडतील. अनेक गोष्टी ज्या आहेत, जसे की आता नवीन भार्गव जे आहे त्यांनी व्हिडिओ बनवला आहे. त्याने अब्जावधी बदल केले आहेत. त्यांच्या आत जो प्रकाश आहे, हे वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आहे. जर तुम्ही 1 तास सायकल चालवली तर संपूर्ण घराची वीज 24 तास चालेल. आणि त्यांनी समुद्राचे पाणी पिण्यायोग्य केले आहे. हे खूप सकारात्मक कार्य करत आहे. तर हे काय आहे? कमी कालावधीत आणखी मोठा बदल होईल का? बापूजी म्हणतात, मी टीव्हीवर भार्गवचा कार्यक्रम पाहिला होता. जगाला वाचवण्यासाठी त्यांच्या मनात खूप चांगले विचार आहेत. तो सकारात्मक विचार करत आहेत. वीज असो की पाणी, तो सर्व काही व्यवस्थित काम करत आहे. भूमिगत तारा टाकून उष्णता हस्तांतरित करत आहे. चांगला विचार आहे. पण भविष्यात असे तंत्रज्ञान येणार आहे. असे तंत्रज्ञान येईल की जगातील प्रत्येकाला फुकटात ऊर्जा मिळेल. त्यांना सकारात्मक ऊर्जा मोफत मिळेल. ही नकारात्मक हवा निर्माण होणार नाही. जशी आज नकारात्मक हवेतून ऊर्जा मिळते, मग तो कोळसा असो, पेट्रोल असो, डिझेल असो, की जे काही असेल, ती सकारात्मक ऊर्जा मिळेल. असे वरती वरती जे मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, कारण सर्वोच्च परमात्मा स्वतः वरती जे मोठमोठे वैज्ञानिक आहेत, ते युनिव्हर्सच्या सीमेवर बसले आहेत. त्यांना युनिव्हर्सच्या सीमेवरून खाली उतरवून आणतील आणि त्यांच्याकडून परमतत्वांचे साधन बनवतील. आज जी ही साधने बनवली गेली आहेत, ती तत्वांची साधने आहेत. स्थूल तत्वांची साधने. साधने कोणतीही असोत. मग शास्त्रज्ञ जेव्हा परमतत्वांची साधने निर्माण करतील, तेव्हा असा विचार येईल की जेव्हा परमतत्वांची साधने तयार होतील, तेव्हा न्यूक्लिअर एनर्जी सारखी बरेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. प्रत्येकाला ऊर्जा, मोकळी हवा आणि पाणी दिले जाईल. जेवण चांगले आणि लोकांना मोफत मिळेल. लोकांना कोणतेही कष्ट करावे लागणार नाहीत. पाणी देखील खूप चांगले मिळेल. सर्व काही बदलेल. अनंत भैया विचारतात, मग या विनाशाची वाट पाहणाऱ्या या लोकांचे काय होणार? बापूजी म्हणतात, विनाश होणार नाही. ज्या विनाशाला विनाश म्हटले जात आहे, तसा विनाश होणार नाही. जो विनाश सांगितला जात आहे, तो होणारच. तो 1964 मध्ये होणार आहे, 86 मध्ये होणार आहे, 98 मध्ये होणार, 2000 मध्ये होणार, 2012 मध्ये होणार. माया कॅलेंडरचे लोक 2012 मध्ये देखील म्हणाले होते, डिसेंबर 2012 पर्यंत. म्हणून हा नाश व्हायचा नाही. सर्वोच्च परमात्मा कधीच नाश करत नसतो. तो परिवर्तन करतो. आपण त्याला सर्वोच्च परमात्मा असे म्हणू. तो विनाश काय करेल? तो शिव असला तरी तो कालचक्रात विनाश करणारा नाही. अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय असे नाही. महाकल्पप्रलय हे महाकाल प्रलयासारखे नाही. हे परिवर्तन आहे. हे सर्वोच्च परमात्मा परिवर्तन करत आहेत. आता सकारात्मक बदल होईल. गुरुत्वाकर्षण विरोधी साधनं येतील. येणाऱ्या काळात सर्व काही बदलेल. तो स्वतः परिवर्तन करेल. नाश होणार नाही. विनाश विनाश म्हणणाऱ्यांची तोंडे काळी होतील. हे नक्की. परम शांती.
हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति में Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो।